परवाच बायकोची इटालियन मैत्रीण घरी जेवायला आली. तिने विचारलं, जेवणात सिलांत्रो म्हणजे कोथिंबीर आहे? म्हणाली, मला कोथिंबिरीची चव साबणासारखी येते. कोथिंबीर आणि साबण? मला ऐकून धक्काच बसला. तुम्हालाही ऐकून आश्चर्य होईल. संशोधनानुसार जगभरातील 3 ते 21% लोकांना कोथिंबिरीची चव साबणासारखी येते. यात पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे. तुमच्या ओळखीत कोणाला असं होतं? चला, आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया हे नक्की कशामुळे होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भारतीय जेवण कोथिंबिरीशिवाय शक्यच नाही. भाजी, आमटीत कोथिंबिरीची चव खूप छान लागते. पण कोथिंबीर खाल्ल्यानंतर अनेकांना साबण खाल्ल्यासारखं वाटतं. याचं कारण आहे एक जीन किंवा जनुक. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार तुम्हाला कोथिंबिरीची टेस्ट आवडत नसेल तर हे जेनेटिक किंवा एका जीनचा दोष आहे. तुमच्या शरीरात एक खास जीन OR6A2 आहे, ज्यामुळे तुम्ही कोथिंबिरीला सुपर सेन्सिटिव्ह बनता. आणि हो, यामुळे साबणासारखी टेस्ट येऊ शकते. संशोधकांच्या माहितीनुसार हा जीन ओल्फॅक्टरी सिस्टीम म्हणजे वास कळणाऱ्या प्रणालीतील एक घटक आहे. कोथिंबीर न आवडणाऱ्यांमध्ये हे जीन असतं. हे जनुक कोथिंबिरीमधील अल्डिहाइड पार्ट डिटेक्ट करतं, ज्यामुळे याचा वास किंवा टेस्ट साबणासारखी येते. कोथिंबिरीतील याच भागामुळे त्याला स्ट्रॉंग, तिखट चव येते आणि काही लोकांसाठी त्याची चव साबणासारखी वाटते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार अल्डिहाइड केमिकल स्ट्रक्चर असलेलं ऑर्गॅनिक मटेरियल आहे. काही अभ्यासात दिसून आलं की ब्लॅक, लॅटिनो, पूर्व आशिया आणि दक्षिण आशियातील लोकांना युरोपियन लोकांच्या तुलनेत कोथिंबिरीची टेस्ट साबणासारखी जाणवत नाही. मग हे कायम राहतं का? यावर काही उपाय आहे? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार कालांतराने तुमचा मेंदू कोथिंबीर नापसंत करण्याच्या त्याच्या अनुवंशिक प्रवृत्तीवर मात करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून जेवताना तुमच्या घासात कोथिंबीर आल्यास डोळ्यासमोर साबण आणून ती काढून टाकू नका म्हणजे जरा. अशा प्रकारच्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तब्येत पाणी लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करा.